संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचं रचनास्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका एकादशीच्या निमित्तानं पैस खांबाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी अलोट अशी गर्दी केली आहे। दिवसभरात 10 ते 12 लाख भाविक येण्याचा अंदाज असून प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। कामिका एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे वेदमंत्राचा घोष करत नेवासा येथील पैस खांबाचं पूजन करण्यात आलं। कामिका एकादशीला पैस खांबाचं दर्शन घेतल्यानं पंढरपूरची वारी पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे। राज्यभरातून त्यामुळे भाविक नेवासा येथे दर्शनासाठी दाखल होत आहेत। यात्रेच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शन रांगेसह मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्यात। श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंतचा आपला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळे येथे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या देखील दरवर्षीपेक्षा अधिक असणार आहे। सुमारे 10 ते 12 लाख लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं प्रशासनाकडून आणि मंदिर समितीकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी खबरदारी प्रशासनाने आणि मंदिर व्यवस्थापनाने देखील घेतलेली आहे।